वाशिम जिल्ह्यात मागील 4 ते 5 दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या उपलब्धतेबाबत विविध चर्चा सुरू झाल्या. काही पेट्रोल पंपावर वाढलेल्या गर्दीमुळे आणि वाहनांच्या लांबच लांब रांगांमुळे नागरिकांमध्ये इंधन टंचाईची भीती निर्माण झाली. अनेक वाहन चालकांनी भविष्यात इंधन मिळणार नाही या भीतीपोटी नेहमीपेक्षा अधिक प्रमाणात पेट्रोल आणि डिझेल खरेदी करण्यास सुरुवात केली. त्यामुळे काही ठिकाणी गर्दीचे चित्र अधिक तीव्र झाले आणि अफवांना आणखी खतपाणी मिळालं. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी परिस्थितीबाबत सविस्तर माहिती देत नागरिकांना दिलासा दिला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या माहितीनुसार वाशिम जिल्ह्यात इंधनाचा कोणताही तुटवडा नाही. उलट मागील वर्षीच्या मे महिन्याच्या तुलनेत यंदा तब्बल 20% अधिक पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा करण्यात आला आहे. प्रशासनाच्या माहितीनुसार जिल्ह्यातील पेट्रोल पंपांवर नियमित स्वरूपात इंधनाचा पुरवठा असून नागरिकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पुरेसा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारची घबराट निर्माण करण्याचे कारण नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की सोशल मीडियावर किंवा इतर माध्यमातून पसरवल्या जाणाऱ्या अप्रमाणित माहितीवर विश्वास ठेवू नये. गरजेपेक्षा जास्त इंधन खरेदी केल्यास कृत्रिम तुटवड्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने जबाबदारीने वागून आवश्यक तेवढेच इंधन घ्यावे आणि प्रशासनाला सहकार्य करावे. दरम्यान जिल्हा प्रशासन परिस्थितीवर सतत लक्ष ठेवत असून इंधन पुरवठा सुरळीत राहण्यासाठी संबंधित यंत्रणांशी समन्वय साधत आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी न पडता अधिकृत माहितीलाच प्राधान्य द्यावे असे आवाहन पुन्हा करण्यात आले आहे. वाशिम जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करू इच्छितो की जिल्ह्यातील इंधन पुरवठ्याविषयी विशेषतः पेट्रोल आणि डिझेल पुरवठ्याच्या अनुषंगाने प्रशासन पूर्णपणे लक्ष ठेवून आहे. ज्या मुख्य कंपनीज आहेत, हिंदुस्तान पेट्रोलियम असेल, भारत पेट्रोलियम, इंडियन ऑइल, नायरा, जिओ, सर्व कंपन्यांशी आम्ही दैनंदिन संपर्कांमध्ये आहोत आणि जिल्ह्यामध्ये नेहमीप्रमाणे सुरळीत पुरवठा चालू आहे. आम्ही जी आकडेवारी घेतली त्यानुसार मागील वर्षी मे महिन्यात जेवढा पुरवठा झाला होता त्याच्यापेक्षा जवळपास 20% जास्त पुरवठा आत्तापर्यंत झालेला आहे. नागरिकांनी कृपया कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि अनावश्यक काही साठा करून ठेवायची कुणी नागरिकांनी काही प्रयत्न करायची गरज नाही आहे. सुरळीत पुरवठा असल्यामुळं प्रशासनाला आपण सर्वांनी सहकार्य करावं असं आव्हान आहे. आपल्याला माहीतच आहे, महिन्याभरापूर्वी थोडी 2-3 दिवस परत अशी स्थिती आली होती. आम्ही आवाहन केलं होतं आणि लगेच परिस्थिती सुरळीत झालेली होती. तर पुनश्च जिल्ह्यातील नागरिकांना आव्हान आहे, कुणीही इंधनाचा साठा करण्याचा काही गरज नाही आहे. सुरळीत पुरवठा होत आहे आणि सर्वांनी कृपया सहकार्य करावं.